सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. जीवनगाथा या सदरा अंतर्गत आज आपण संत मुंगसाजी महाराज, जे सप्त ऋषींपैकी एक आहे, त्यांचे जीवनचरित्र बघणार आहोत. वयाच्या 35व्या वर्षी लोकांच्या त्रासाला कंटाळून वैराग्यमूर्ती तुळजाजीने स्वतःला गावातील बुरुजामधील शांत व नीरव परंतु अंधार व सापाचे साम्राज्य असलेल्या जागी स्वतःला बंदिस्त करून घेतले. आईच्या स्वप्नात जाऊन आपला ठाव ठिकाणा दिल्यानंतर आईने काही निवडक लोकांसह बुरुजात प्रवेश केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ध्यानस्थ बसलेल्या तुळजाजीच्या अंगावर मुंगूस आणि साप खेळत होते. म्हणून 12 वर्षाच्या तपानंतर जेव्हा भगवंतांनी डोळे उघडले तेव्हा भाविक भक्तांनी बेधुंद होऊन मुंगसाजी महाराज की जय असा जयघोष केला. गमाईने भगवंताला हृदयाशी कवटाळले आणि आनंदातिरेकाने तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले, माझा मुंगसा, माझा मुंगशा. पावन तीर्थक्षेत्र धामणगाव देव. यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव तीर्थक्षेत्र श्री मुंगसाजी भगवंताच्या चमत्कारांनी अगदी स्वर्गमय झाले आहे. धामणगाव देव ही भूमीच फार पूर्वीपासून राम, कृष्ण पुंडलिक बाबा, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन झाली आहे. आदिमाता तुळजाभवानीचा तर या भूमीला आशीर्वादच आहे. अशा पावन भूमीला साक्षात विष्णूचा अवतार श्री मुंगसाजी भगवंतांनी जन्म घेऊन तर धन्य केला आहे. देवाच्या जन्मा अगोदरच ही भूमी धनधान्य तसेच सर्वच बाबतीत समृद्ध होती. येथील वातावरण आनंदमय आणि सुंदरमय होते. त्यात श्री मुंगसाजी भगवंताच्या गोड अमृतवाणीने स्वर्गमय झाली. अशा या भूमीत सर्वत्र धनधान्य लक्ष्मी नांदायची. येथील भाविक लोकांचं वैभव, त्यांची अगाध भक्ती हेच होतं. देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा गावकरी भक्तांनी अपार श्रद्धेने केली आणि आजही हे सेवकच व्रत तेवढ्या तन्मयतेने येथील भाविक भक्त अखंडपणे चालवत आहेत. देवाच्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून येथील भक्त खबरदारी घेत. उन्हाळ्यामध्ये जेव्हा गावात पाणी नसायचे तेव्हा पाण्याची सोय करून देण्यासाठी रखरखत्या उन्हात 4-4 मैलावरून पाणी आणत. त्यांच्या भक्तींचा हा उत्कृष्ट दाखलाच म्हणावा लागेल. धामणगाव देव हे तीर्थक्षेत्र जरी लहानशा गावात आहे तरी इतर तीर्थक्षेत्रापेक्षा आगळे वेगळेच आहे. भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि मनाला शांती देणारे हे तीर्थक्षेत्र मुंगसाजी महाराजांच्या चमत्कारांनी आणि तुळजापूरच्या भवानी आईच्या आशीर्वादाने उदयास आले. भोपाजी आणि साखरा आई हे अंभोरे दाम्पत्य भवानी आईचे महान भक्त होते. भवानी माता त्यांचे श्रद्धास्थान होते. भोपाजी व साखरा आईची देवावरील श्रद्धा अपरंपार होती. पुत्रप्राप्तीसाठी या जोडप्यांनी देवीची मनोभावे आराधना केली. त्यांच्या या अलोट भक्तीमुळे त्यांना देवीचा साक्षात्कार झाला. त्यांना त्यांच्या पुत्राच्या पोटी साक्षात विष्णू अवतार घेईल असे वचन मातेने दिले. तेव्हापासूनच भगवंताचे अस्तित्व धामणगाव नगरीत जाणवायला लागले. धन्य ते भोपाजी आणि साखरा आई यांची थोर पुण्याई की देवाला प्रत्यक्ष अवतार घ्यावा लागला. धन्य ते तीर्थक्षेत्र धामणगाव, भगवंताचे असे साक्षात जिथे ठाव. श्री संत मुंगसाजी महाराज की जय. समर्थ सद्गुरू श्री लहानूजी महाराज की जय. सद्गुरू आडकोजी महाराज की जय.